ही एक टाचन तुमचे भरपूर पैसे वाचवणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते कसं, तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे। आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे एकदम नवा कोरा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जे आहे खूप पैसे वाचवणार आहे आणि तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे। आता गॅस म्हटलं तर त्यावरती जेवण बनवलं जातं, सकाळ संध्याकाळ दुपार हे जेवण त्यावरती बनवलं जातं। एखाद्या वेळेस जर गॅसला काही झालं तर मग अगदी आपलं तारांबळ उडून जाते। तर आता करावं, जेवण बनवावं तर कसं? मग हे जी काही स्टेप आहे ही यायलाच नको, तर त्यासाठी काही तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात घ्यावे लागेल। त्याचबरोबर गॅसला बऱ्याचदा हे बघा, मी आता एकदम हाय फ्लेम केलेली आहे, मी गॅस सुरू केलेला आहे, लो फ्लेम केली की गॅस अगदी बंद होतोय, किंवा मग लो फ्लेम केली की गॅस जो आहे असा सुरबन सारखा होतो। मग अशा वेळेस आपण छोट्या छोट्या ज्या चुका करतो त्यामुळेच ही स्टेज आलेली असते। सो जर असं तुमच्या गॅस रिलेटेड काहीही झालं असेल, बर्नर व्यवस्थित चालत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला अगदी ही जी काही मी एक टेक्निक आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात प्रथम तुम्हाला हे करत असताना तुम्हाला व्यवस्थितरित्या रेग्युलेटर हे बंद करायचं आहे आणि नंतरच करायचं आहे। बऱ्याचदा भरपूर साऱ्या महिलांना गॅसना रोज असे स्वच्छ धुवून जे आहे घासून काढण्याची सवय असते आणि त्यावरती त्या भरपूर पाणी टाकतात आणि त्यामुळे हे असं होतं। सो घरातील एक टाचणी घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने तुम्हाला एक टूल बनवून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, इथून टाचण जी आहे दुमडलेली असते तिथून 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला गॅसची शेगडीवरचे सगळं बर्नर वगैरे काढून घ्यायचे आहेत। आणि एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, हे जे काही आपण स्टेप करतो यामुळे तुमचे समजा 3 याची बर्नरची तुमची शेगडी असेल तर साधारणतः सध्याच्या स्थितीमध्ये 1500 रुपये वाचतील। 2 बर्नरवाली गॅसची शेगडी असेल तर 1000 रुपये वाचतील। बऱ्याचदा आपण त्यावरती पाणी टाकल्यामुळे किंवा खूप जुनी शेगडी झाल्यामुळे हे नोझल बंद व्हायला लागतं आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम यायला लागतात। तर हे खाली जे बारीक असं तुम्हाला दिसतं बघा, त्यामध्ये होल असतं, ते नोझलमध्ये तुम्हाला ही टाचण घालायची आहे। सुई घालू शकता, पण सुई अगदी स्ट्रेट असते त्यामुळे ती ना खुडायची शक्यता असते। त्यामुळे टाचण घ्या आणि टाचणपेक्षाही बेस्ट म्हणजे इंजेक्शनची सिरिंज घ्यायची, ती वाकवायची आणि ती यामध्ये घालायची। जेही बर्नर असतील तुमचे 2, 3, 4 असेल, तुम्हाला सगळ्या नोझलमध्ये हे घालून हे जे आहे वर खाली असं करायचं आहे। म्हणजे तो जो नोझलमधलं एक होल असतं ते पूर्ण मोकळं झालं पाहिजे। ज्याही समस्या तुमच्या गॅस रिलेटेड असतील, कमी होत असेल, जास्त होत असेल, विझत असेल किंवा मग व्यवस्थितरित्या एकसंध फ्लेम येत नसेल किंवा फ्लेम ही बऱ्याचदा निळसर येत असेल, सो सगळ्या ज्या काही तुम्हाला समस्या येत असतील त्या फक्त आणि फक्त याने होणार आहे। बघा मी कशा पद्धतीने करत आहे। आता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी इकडे अवॉइड करायच्या आहे जेणेकरून तुमचं हे नोझल जे आहे ते बंद पडणार नाही। सो सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला गॅस हा स्वच्छ कधीच जे आहे घासून धुवायचा नाही, किंवा तुम्ही जर घासून सुद्धा धुत असाल तर तो घासल्यानंतर तुम्हाला त्यावरती पाणी टाकायचं नाही। एखादा सुती कपडा घ्यायचा आहे, ओलसर करून घ्यायचा आहे आणि तो त्याने पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून जर तुम्ही गॅसवरती पाणी टाकलं तर ते या नोझलमध्ये जातं। सो आपण ते पाणी न टाकल्यामुळे या नोझलमध्ये पाणी जाणार नाही। बऱ्याच वेळेस जर तुम्ही हे असंच केलं तर मग हे नोझल लवकरच बंद पडू शकतं। पण तुम्हाला असं वाटलं की याची डीप क्लीन करायला हवी तर मग तुम्ही महिन्यातून एकदा नक्की करू शकता, तेव्हा पाणी टाकू शकता। पण जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करायचं आणि सुती कपड्यानं व्यवस्थितरित्या पुसल्या जातं। ज्या पद्धतीने तुम्ही तुमची गॅसची शेगडी घासून पुसता अगदी सेम पद्धतीने तुमची शेगडी ही क्लीन निघते। मी बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आहे। त्यानंतर जेव्हाही तुम्ही नोझल क्लीन करणार आहात त्यानंतर एकदा पुन्हा गॅस जो आहे म्हणजे बर्नर एकदा बघायचं आहे की व्यवस्थित चालतं आहे की नाही। सो तेही मी तुम्हाला सांगते, लाईव्ह रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करते। सो सेम प्रॉब्लेम ह्या गॅस शेगडीचा झाला होता, म्हणून मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात। सो मी आता इकडे रेग्युलेटर ऑन केलेलं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे जर पुन्हा ते सेमच होत असेल तर पुन्हा एकदा नोझल तुम्हाला त्यामध्ये त्या नोझलमध्ये टाचण पिन घालायची आहे। सो आता मी इकडे चेक केलं, हे पुन्हा बंद होत होतं। सो मी पुन्हा ते क्लीन केलं आहे आणि नंतर पुन्हा आता इकडे रिझल्ट तुम्ही बघू शकता। अगदी हाय फ्लेम केली तर व्यवस्थित गॅसमधून जो आहे एक होलमधून गॅस येतो आहे आणि खालीसुद्धा बारीक केलं तरीही होतं आहे, विझत नाही आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा। बऱ्याच वेळेस जर तुमचे
बटन वगैरे जाम झाले असतील तर ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. सो गॅस शेगडीचा मेंटेनन्स नक्की ठेवला पाहिजे, कारण त्यावरती आपलं जेवण बनतंच, पण एखाद्या वेळेस त्याला काही झालं तर आपली तारंबळ उडते. सो तुम्हाला मी सगळे बर्नर दाखवते, तोच प्रॉब्लेम होता. सो ह्या छोट्या छोट्या स्टेप नक्की फॉलो करा. घरी एखादी सिरिंज नक्की ठेवा. टाचन पिनपेक्षा सिरिंज मला असं वाटते जास्त उपयोगाची होईल, पण नसेलच तर टाचन पिनचा वापर तुम्ही नक्की करू शकता. कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. सो ही सुद्धा तुमची गॅसची शेगडी अशीच घरच्या घरी नीट करा आणि तुमचे सुद्धा खूप सारे पैसे वाचवा. सो हे टूल तुम्ही एकदा सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा मग वेगवेगळी हर वेळेस वापरली तरीही चालणार आहे. अगदी आपल्या घरी टाचन पिन असतेच. चला मग भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.